hard to breathe, but that's alright. Hush. आता आपण डिफरन्शिएशन एका एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया. ठीक आहे, आपण 2012चा ऑलिम्पिक पाहिला असेल, त्याच्यामध्ये जो उसेन बोल्ट आहे, ठीक आहे, आणि इथं 100 मीटर अंतर आपण एक्स म्हणू, आपण ठीक आहे, डिस्टन्स काय म्हणू, एक्स किती 100 मीटर मी किती सेकंदात पार केलं तर 9.58 सेकंदामध्ये. ठीक आहे, सो आपण म्हणू टी 9.58 सेकंड. ठीक आहे, सो हा काय होता, एक वर्ल्ड रेकॉर्ड होता 2012 साली 100 मीटर अंतर 9.58 सेकंडमध्ये पार केलं. आता जर आपल्याला स्पीड काढायचं झालं तर आपण पहिल्यापासून म्हणजे 45 पासून एक फॉर्म्युला यूज करत आलोय. काय, स्पीड इज इक्वल टू एक्स अपॉन टी. आपला एक्स काय आहे 100 मीटर आणि टी किती 9.58. स्पीड काय झालं, स्पीड झालं साधारणपणे 10.43. ठीक आहे, 10.43. आता हे जे आहे स्पीड ते काय असतं रे, ॲव्हरेज स्पीड असतं. म्हणजे उसेन बोल्ट आहे 100 मीटर अंतर काय हे 10.43 मीटर पर सेकंद या एका स्पीडने गेले कव्हर केले. ठीक आहे, म्हणजे तुझा पूर्ण थ्रू आउट 100 मीटर मध्ये स्पीड काय म्हणतो आपण, एकच म्हणतो. आता हे कसं पाहिजे तर मीटर पर सेकंड म्हणजे तो काय करतोय 10.43 मीटर काय एका सेकंद जातोय. तसं पाहिलं तर हे खूप स्पीड झालं. ठीक आहे, आता जर ग्राफ काढायचं झालं कसं येईल या प्रकारे, म्हणजे काय एक्स ऍक्सिस वर घेतला आपण टाइम, वाय ऍक्सिस वर डिस्टन्स. ठीक आहे, आणि जो लाईन काय असेल स्ट्रेट लाईन आहे. सो आपण याच्यावर आपण त्याचं स्पीड काढू शकतो. म्हणजे काय स्ट्रेट लाईन आहे, सो कोणते दोन पॉईंट घेतले आपण आणि त्याचा आपण स्लोप काढला तर काय असेल त्याचं ते स्पीड. ठीक आहे, समजा आपण सपोज एक पॉईंट घेतला x1 y1, हा दुसरा पॉईंट घेतला x2 y2, त्याचा काय घेतला आपण स्लोप घेतला इज इक्वल टू काय असतं y2 मायनस y1 x2 मायनस x1. ठीक, दोन पॉईंटच्या मध्ये जरी स्लोप घेतला तर ते काय असणार स्पीड, म्हणजे लाईन स्लोप काढला तर काय असेल आपलं उसेन बोल्टचं स्पीड. आता इथे आपण कन्सिडर काय केलंय की तो थ्रू आउट एका स्पीडने गेलाय. आपण कोणतं एक अंतर झालं, समजा आपण पुणे टू मुंबई गेलो तर पुणे टू मुंबई जाताना आपण एका स्पीड जातो का रे, मध्ये काय असतात एक तर खूप सारे गावं आहेत तिथे आपल्याला स्पीड कमी जास्त करायला लागतं, किंवा भरपूर सारे डोंगर उतार आहे तिथं पण स्पीड कमी जास्त होतं, भरपूर सारे टोल नाके आहेत. म्हणजे काय आपण एका स्पीडने गेलोय का नाही, पण आपण लहानपणापासून जो फॉर्म्युला पाहिला आहे डिस्टन्स अपॉन टाइम त्यानुसार काय सांगतो आपण थोड्यात ॲव्हरेज स्पीड. ठीक आहे, सो आपल्याला तेच पाहिजे उसेन बोल्ट पण समान स्पीडने पळलाय का नाही, कारण त्या सुरुवातीला काय होतं 0 होतं, बरोबर आहे. आणि तुम्ही जर ऍक्च्युअल तो व्हिडिओ पाहिला तर तो सुरुवातीला 3 जणांच्या मागे राहिलेला आहे, नंतर त्यांनी स्पीड धरला आणि त्यांच्या पुढे घेतला. म्हणजे सुरुवातीला 0 असताना तो झालं हळूहळू हळूहळू स्पीड वाढत गेली नाही का, पीक पॉईंटला जाऊन त्यांनी रेस कम्प्लीट केली. म्हणजे काय झालंय प्रत्येक वेळेस काय झालंय स्पीड चेंज झालंय. सो आपण हे डेरिव्हेटिव्ह मध्ये तेच शिकतो की काय करतो आपण प्रत्येक पॉईंटचा, म्हणजे काय होतंय प्रत्येक ठिकाणी काय होतंय आपल्या स्पीड चेंज होते, काय होते आपल्या स्पीड म्हणा किंवा वेलोसिटी काय होते चेंज होते. आपण डेरिव्हेटिव्ह काय करतं इन्स्टंटेनियस वेलोसिटी करतं. म्हणजे आपण इंट्रोडक्शन मध्ये 2 वर्ड यूज करते, कोणते एक म्हणजे अतिसूक्ष्म म्हणजे इनफायनायटेसिमल आणि अविभाज्य म्हणजे इंडिव्हिजिबल. म्हणजे होतो आपण हा इथे काय आहे व्हेरिएबल्स आहेत. आता व्हेरिएबलच्या बाबतीत लक्षात ठेवायचं कसला जरी व्हेरिएबल असला तरी आपण त्याचा इंटरव्हल छोटा केला काय केला आपण त्याचा टाइम स्पॅन जर छोटा केला तर तो काय होतो कॉन्स्टंट होतो. म्हणजे आता हेच उदाहरण घ्या उसेन बोल्टचं, किंवा आपण पुणे टू मुंबई ट्रॅव्हलिंग केलं, कोणत्या ना कोणत्या पॉईंटला आपलं स्पीड काय असणार कॉन्स्टंट असणार ना. म्हणजे आपण छोटा टाइम इंटरव्हल घेतला म्हणजे त्यातले समजा रोड सगळा मोकळा असेल तर 1 किलोमीटर पर्यंत येणार आपण एकाच स्पीडने, काय असेल 80-90 एकाच स्पीडने जाणार. तसंच उसेन बोल्टचं पण पाहिलं तर एक कोणतरी छोटा आता ती पाहिलं तर ती रेस किती होती 9.58 सेकंदाची. ठीक आहे, सो इथे सेकंद स्प्लिट सेकंद गेले म्हणजे सेकंदाचा पण आपण छोटा 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 भाग घेतला तर त्या छोट्या भागमध्ये काय असेल उसेन बोल्टचं स्पीड काय असेल कुठेतरी कॉन्स्टंट असेल. ठीक आहे, सो आपण त्याच्याकडे जाणार आहे. आपण जसं म्हणतोय रेसमध्ये त्याचं स्पीड असेल ते थ्रू काय असेल सेम नसेल, काय होते टाइम टू टाइम काही व्हॅरी होईल. त्यानुसार साधारणपणे या प्रकारे एक ग्राफ येईल. समजा आपल्याला पर्टिक्युलर समजा हे एक्स टाइम स्पीड काय असेल ते जर करायचं असेल, ठीक आहे काय एक्स टाइमला
जसं स्पीड म्हणा किंवा व्हॅलोसिटी म्हणा. आपण जे पर्टिक्युलर त्याच टाइमचं आपल्याला व्हॅलोसिटी काढायचं असेल तर आपण म्हणतो इन्स्टंटेनियस व्हॅलोसिटी. आपण हे जे आहे हे भरपूर ठिकाणी यूज करतो. म्हणजे ॲक्सेलरेशन काढताना, व्हॅलोसिटी काढताना, वर्क टर्न, टोटल वर्क टर्न काढताना. तसंच केमिस्ट्रीमध्ये रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे रिॲक्शनचा रेट काढताना, तसेच रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे टाईमनुसार कॉन्सन्ट्रेशन कसं चेंज होतं तेच काय बघतो आपण या थेअरीमध्ये पाहतोय. समजा मी घेतलं एक्स, ठीक आहे. आता काय म्हणले आपण हा काय टाईम आहे. सो आपण काय पाहिलं टाईम कसं आहे व्हेरिएबल आहे. पण आपण त्याच्यावर काय म्हणलेलं जर आपण कोणत्याही व्हेरिएबलला खूप त्याचा छोटा इंटरव्ह्यू घेतला, खूप छोटा इंटरव्ह्यू घेतला तर काय होतं ते कॉन्स्टंट होतं. ठीक आहे, काय होतं कॉन्स्टंट होतं. सो आपण काय करणार तर एक्स काय हा टाईम आहे. टाईम कसा आहे व्हेरिएबल. पण आपण त्याबरोबर एक वाक्य बोललेलो आहे जर व्हेरिएबलचा आपण खूप छोटा इंटरव्ह्यू घेतला म्हणजे खूप 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 छोटा इंटरव्ह्यू घेतला तिथे पण काय असतं आपलं व्हेरिएबल काय असतो कॉन्स्टंट असतो. तिथे पण काय असतो व्हेरिएबल कॉन्स्टंट असतो. म्हणजे हे सांगितलं मी छोटा इंटरव्ह्यू म्हणजे घेतलं एक्स मध्ये एक्स ऍड केला, ठीक आहे. आणि डी एक्स काय आहे स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स. स्मॉल किती स्मॉल खूप स्मॉल म्हणजे खूप 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 स्मॉल. नाही गेला आपण हा इंटरव्ह्यू घेतला छोटा काय म्हटलं आपण इथे एक्स प्लस डेल्टा एक्स म्हणजे स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स. एक्स प्लस डेल्टा एक्स. एक्स जर घेतला त्याच्या करस्पॉन्डिंग चेंज काय होईल वाय होईल. ठीक आहे, आपल्याला पुस्तक काय मिळेल ते आपण समजा वाय म्हणू. आता एक्स मध्ये चेंज झालं काय म्हणले आपण इथे वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. काय म्हणले वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स म्हणजे काय वाय इज डिपेंड ऑन एक्स. ठीक आहे, म्हणजे जर इथे एक्स मध्ये चेंज झाला तर वाय काय आपला एक्स वर डिपेंड आहे. जशी इथं स्मॉल इन्क्रीमेंट झाली इथं काहीतरी एक्स मध्ये बदल झाला तसंच इथे काय होणार आहे इथे पण बदल होणार आहे. मग इथे स्मॉल इन्क्रीमेंट झाली तर इथे काय होणार आहे स्मॉलच होणार आहे. स्मॉल झालं काय होणार आहे ते स्मॉलच होणार आहे. सो आपण इन्क्रीमेंट काय दिली वाय प्लस डेल्टा वाय काय वाय प्लस डेल्टा वाय. ठीक आहे, सो इथं काय चेंज झाला एक्स मध्ये आपण खूप छोटी इन्क्रीमेंट केली वाय मध्ये पण काय होणार आहे छोटी इन्क्रीमेंट. ठीक आहे, आता ह्याच्यानुसार आपल्याला करायचं बरोबर एक्स काय करायचंय त्या टायमाला स्पीड काय असेल. सो आपण हे जर फॉर्म्युला यूज केला म्हणजे काय इथे वाय प्लस डेल्टा वाय मायनस वाय बरोबर आहे. आता हा काय असेल एक्स प्लस डेल्टा एक्स वाय प्लस डेल्टा वाय आणि हा काय असेल एक्स वाय. ह्याच्यानुसार केलं वाय प्लस डेल्टा वाय मायनस वाय आणि खाली एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस वाय. सो इथे काय होतंय प्लस वाय मायनस वाय कॅन्सल प्लस वाय मायनस वाय कॅन्सल. राहिलं काय होतं डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. काय राहिलं डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. आता इथे डेल्टा एक्स म्हणजे काय म्हणतो पण खूप स्मॉल. किती स्मॉल खूप स्मॉल. सो आपण करणार तुम्ही म्हणाल आता खूप स्मॉल आहे तर आपण काय करू शकतो इथे लिमिट येणार. लिमिट काय येणार लिमिट एक्स टेन्स टू 0. आता तुम्ही म्हणता खूप स्मॉल आहे तर काय करणार इथे 0 पुट करा. 0 पुट करू शकतो रे आपण जर आपण हा इन्क्रीमेंट खूप छोटी धरली त्याच्यानुसार समजा डी वाय अपॉन डेल्टा एक्स 0 घेतला तर 0 पुट केला तर एनिथिंग अपॉन 0 हे एक्झिस्ट होतं का रे ते काय असतं अनडिफाईन असतं. हे डिफाईन असतं का नाही. त्यामुळे आपण काय करतोय 0 न पुट करतोय एक्स टेन्स टू 0 म्हणजे 0 नाही पण खूप 0च्या खूप जवळची संख्या. किती जवळची खूप खूप जवळची संख्या. त्यामुळे आता इथे झाला खूप जवळची म्हणजे इंटरव्ह्यू झाला होता खूप छोटा झाला त्यानुसार आपण करू शकतो बरोबर स्पीड काढू शकतो. म्हणजे आता हे काय असेल स्पीडचा फॉर्म्युला होतो थोडक्यात. स्पीड काय असतं कॉन्स्टंट. आपण परत तेच रिवाइज करतो जर खूप छोटा इंटरव्ह्यू झाला तर स्पीड काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे इतर उसेन बोल्टचं उदाहरण घ्या किंवा आपण पुणे टू मुंबई गाडीत जातोय ते उदाहरण घ्या. ठीक आहे, आता लिमिट एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स याला काय म्हणतो आपण डी वाय बाय डी एक्स. म्हणजे हे जे नोटेशन आहे त्याला काय म्हणतो डी वाय बाय डी एक्स. आता हे जे गंमत आहे ही जे आहे डी वाय बाय डी एक्स म्हणजे आपण इंट्रोडक्शनमध्ये 2 वर्ड सारखे यूज केले कोणते अतिसूक्ष्म आणि अविभाज्य म्हणजे इनफायनायटेसिमल आणि इंडिव्हिजिबल. ठीक आहे, सो न्यूटनला इनफायनायटेसिमल एक शंका होती म्हणजे तो यूज करायचा पण अतिसूक्ष्म म्हणजे काय ह्याच्याबद्दल तो जास्त क्लिअर नव्हता. तो याचा सरळ फायनायटेसिमल हा वर्ड यूज करायचा. तर पुढे जाऊन लोक इनफायनायटेसिमल म्हणजे अतिसूक्ष्म किती सूक्ष्म लोक 0 यूज करायला लागले. पण हे तसं रॉंग आहे. त्यामुळे आपण करतो लिमिट एक्स टेन्स टू 0 म्हणजे काय आपण खूप छोटा
खूप 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 छोटा, छोटा किती खूप छोटा, आणि ज्या इतका छोटा की त्याचं परत आपण वजन करू शकत नाही, असं हे जर केलं तर त्याला काय म्हणतो आपण dy/dx. आणि आपण याला रेट कसं करणार, तर रेट ऑफ चेंज ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. काय आपण रेट ऑफ चेंज पाहतोय, ठीक आहे. काय पाहतोय आपण, बदलाचा दर पाहतोय. कसा, x नुसार y कसा बदलतोय, काय आपला y इज डिपेंड ऑन x, म्हणजे y इज फंक्शन ऑफ x, म्हणजे y इक्वल टू f ऑफ x. ह्या x नुसार y कसा बदलतो त्याचा काय पाहतोय आपण इथे रेट पाहतोय, ठीक आहे. रेट ऑफ चेंज ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x म्हणा, किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x म्हणा, किंवा आपण सिम्पली काय म्हणतो dy/dx. काय dy/dx आपण बऱ्यापैकी वाचताना dy/dx, याचा अर्थ हा पण होतो रेट ऑफ चेंज ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, तसेच डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, ठीक आहे. सो आता पुढे जाऊन आता इथे आपण आणखी नोटेशन केलं, यूज केलं कोणतं, y इज इक्वल टू f ऑफ x. सो आपण त्याच्यानुसार पण समजून घेऊ हे कसं. आधी आपण हे पहिले y नुसार पाहिले, ठीक आहे. आता काय पाहू आपण f ऑफ x नुसार पाहू, ठीक आहे. सो काय करायचं, फंक्शन y इज इक्वल टू f ऑफ x. जर इथे x घेतला आपण x, काय होते x y इथे काय येणार, x घेतला तर f ऑफ x येणार, आणि ठीक आहे. आणि काय करायचं, पुढे x मध्ये स्मॉल इन्क्रीमेंट करायची. सो इथे काय x मध्ये काय इन्क्रीमेंट केली आपण डेल्टा x. सो पण इथे डेल्टा x नाही तर येणार आपण h. सो इथे x मध्ये स्मॉल इन्क्रीमेंट केली आपण h, डेल्टा x ला यूज केला आपण h. तर त्या फंक्शन मध्ये बदल चेंज होणार, काय होणार f ऑफ x प्लस h, ठीक आहे. x f ऑफ x, सो x प्लस h याला f ऑफ x प्लस h, ठीक आहे. आपण ह्या फॉर्म्युलानुसार जाऊ आता. तर काय होणार आपला स्लोप काय राहते ते, हे फर्स्ट y2 म्हणजे f ऑफ x प्लस h, आणि y1 म्हणजे मायनस f ऑफ x अपॉन काय राहते x प्लस h मायनस x, ठीक आहे. सो काय ना प्लस x मायनस x गेट कॅन्सल, काय आलं f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x अपॉन h. आता h काय, स्मॉल इन्क्रीमेंट इन x, काय h काय स्मॉल इन्क्रीमेंट इन x. त्यामुळे आपण याला x आहे म्हणून आपण 0 नंबर घेतो, 0 च्या जवळ, किती जवळ तर खूप जवळ. आपण इथे येतो, इथे आलं लिमिट x टेंड्स टू 0, काय आलं लिमिट x टेंड्स टू 0. ह्याला काय म्हणू शकतो आपण, तर d/dx f ऑफ x म्हणजे सीधा आपण म्हणलं y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx असं म्हणा, dy/dx f ऑफ x म्हणा, और इतर f डॅश ऑफ x, ठीक आहे. हे दोन्ही पैकी आता हे जर पाहिलं, हे पण काय सांगते सेमच सांगते, हे पण काय सांगते सेमच पाहिजे. तर आपण एकाच गोष्टीसाठी दोन दोन नोटेशन, दोन दोन मेथड, दोन दोन सिम्बॉल्स का पाहिले. तर ही जी मेथड आहे ती कोणाची मेथड आहे, तर लेबनिझची. कोणाची, लेबनिझची, ठीक आहे, लेबनिझ. आणि ही जी आहे ती कोणती, न्यूटनची, आपले सर आयझॅक न्यूटन, ठीक आहे. हे दोन मॅथमॅटिशियन आहेत, एक इंग्लिश आहे, दुसरं काय जर्मन आहे. तिने काय केलं, एकाच काळात म्हणजे 17व्या शतकात सेम थेरी डेव्हलप केली, फक्त काय नोटेशनचं चेंज आहे. त्यामुळे आपण काय करतोय, या दोन्ही ग्रेट सायंटिस्टने किंवा मॅथमॅटिशियनने जी थेरी डेव्हलप केली ती पाहतोय, आणि ती त्यांच्या विथ रिस्पेक्ट टू नोटेशनने पाहतोय, ठीक आहे. काय पाहतोय, विथ रिस्पेक्ट टू नोटेशनने. आता यालाच काय म्हणतो आपण, डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल, काय म्हणतो आपण याला, डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल. म्हणजे हाच तो फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युलाद्वारे आपण जेवढे काही फंक्शन्स असतील ते सगळे फंक्शन्स केलाय डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला आहे. म्हणजे साइन कॉस, टॅन कॉस, सेक कोसेक असेल, किंवा कॉन्स्टंट असेल, एक्स असेल, स्ट्रेस, एरेस्ट्रेस, हे सगळे काही फंक्शन असतील जेवढे काही त्याचा गेला आपण फॉर्म्युला याने डिराईव्ह केला आहे. आपण पाहता हे नोटेशन पाहता आपल्या बुकमध्ये, हे पण नोटेशन पाहता. आपले जे थेरम आहेत ते आपण प्रूव्ह कसे केले, तर ह्या नोटेशनने केले, ह्या सिम्बॉलने. कोणता आहे, लेबनिझचा सिम्बॉल आहे, ठीक आहे. असं आपण काय पाहिलं, डिफरन्शिएशनच्या डेफिनेशन म्हणा किंवा बेसिक थिअरीज किती कुठून डेव्हलप झालंय, ठीक आहे. आपण द ग्रेट न्यूटन अँड द ग्रेट
लाईबनिस या दोघांची डिफरन्शिएशनची थेअरी पाहिली. कसं फाइंड आउट केलं आपण डिफरन्स काढून, त्यामुळे आपण ह्याला काय म्हणतोय डिफरन्शिएशन. ठीक आहे. सो आपण आता डिफरन्शिएशन बद्दल नोटेशन पाहूया. फंक्शन जर आपण असं लिहिलं एफ ऑफ एक्स तर न्यूटननुसार सिम्बॉल काय येणार, तो नोटेशन काय येणार एफ डॅश ऑफ एक्स, आणि लाईबनिस नुसार सिम्बॉल काय येणार डी बाय डी एक्स एफ ऑफ एक्स, किंवा काय म्हणू शकतो आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. किंवा कसं लिहू शकतो आपण डीएफ बाय डीएक्स, काय डीएफ बाय डीएक्स. जर फंक्शन आपण असं लिहिलं वाय तर न्यूटननुसार आपण सिम्बॉल नोटेशन काय लिहिणार वाय डॅश, आणि लाईबनिस नुसार डी बाय डी एक्स वाय एक तास लिहिणार आपण डी बाय डी एक्स ब्रॅकेटमध्ये वाय ऑन डी वाय बाय डी एक्स, काय डी वाय बाय डी एक्स म्हणा, किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणा, किंवा रेट ऑफ चेंज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स काय म्हणा. आपण यूज करताना वायडली हे नोटेशन आणि हे नोटेशन, हे दोनच नोटेशन यूज करतो. कोणतेही बऱ्यापैकी डी वाय बाय डी एक्स आणि एम डॅश ऑफ एक्स, म्हणजे एफ ऑफ एक्स असेल तर एम डॅश ऑफ एक्स, आणि वाय असेल तर डी वाय बाय डी एक्स, हे दोन्ही नोटेशन लक्षात असू द्या. ठीक आहे.